इट्स अ फेअर डिलिव्हरी. विकेट. पहिल्याच बॉल वरती आर्यनचा कमबॅक. आर्यन आला आणि त्याने विकेटही घेतली आहे. थोडे दिवस क्रिकेट पासून जरूर लांब होता, पण मैदानामध्ये जसा आला तसा मात्र आपल्या खेळाचा जोरही दाखवतोय. खूप चांगला खेळाडू आहे. मी नेहमी म्हणत असतो आर्यनची ऍक्शन देखील एका खेळाडू सारखी मिळती जुळतीच आपल्याला पाहायला मिळते. जो सध्याच्या घडीला डोंबिवलीचं नाव खूप पुढे नेतोय त्या खेळाडूच्या ऍक्शन सारखीच या खेळाडूची ऍक्शन आहे. फक्त थोडस चेंजेस आहेत. ओमकार सारखीच ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते आर्यनची देखील. एक एक प्लेअर माहिती आहेत का तुला? कोण कोण? सगळ्यांची सांग मग. मयुरेश कोणत्यातून खेळतो सांग. मी सांगू तुला कोणातून खेळतो मयुरेश? भाऊच्या टीम मधून. भाऊ प्रशांत विजय स्टार वाल्यांच्या. विक्रांत केणे मधून खेळतो. हलके हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. एक धाव. इथून मात्र मी एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ते म्हणजे 2. ओ इथे मात्र ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. रन मिळतील. मयुरेश मात्रेच्या बॅटमधून चौकार. आर्यनचा पुढचा बॉल ड्रायव्हिंग स्वीट वरती मयुरेश मात्रे. तर जय रागाई संघ रिलॅक्स. 2 बॅक टू बॅक चौकार. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. क्रिकेटचे मादक फटके आपल्याला पाहायला मिळतात मयुरेशच्या माध्यमातून. मी ज्यावेळी मयुरेशला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि त्याचा खेळ पाहिला होता डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये, त्यावेळी ऑन स्टेजच म्हटलं होतं की या खेळाडूचं फ्युचर फार ब्राईट आहे. आणि तसाच खेळ स्वतःचा इम्प्रूव्हही केलाय मयुरेशला आणि सिद्धही केलंय स्वतःला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 12. आता इकडे फिरवायला सांग म्हटलं तर थोडं तरी काहीतरी जीवाचा. आता भावा हा पंखा फिरवला तरी चालेल आमच्याकडे. तुला वेज कसं कळणार? अरे त्यालाच पाठवा. गोलंदाजी मार्क वरती सुयश. भाऊ हे लिंक कर ना कोणाला तरी सांग, मम्मी जेवून घेतो पटकन. हो इथे मात्र धावा. इथे मात्र मी त्या म्हणजे 4 चौकार. आणि अंकेशला पाठव इथे. ही बॉटल दे. प्लेअर तिथे मात्र तैनात आहे. एकच धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17.
ओ इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, विकेट मिळाली आहे. मयुरेश म्हात्रेची विकेट, फार महत्वाची विकेट. मयुरेश म्हात्रेची विकेट इथे मात्र मिळाली आहे. पण मी तुर्तास थांबतोय. तुम्ही पाहत राहा, एन्जॉय करत राहा दोस्ती चषक ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या कॅमेरा सोबत आपण ही स्पर्धा अनुभवतोय. तर खेळाच्या या चालू असलेल्या सत्रामध्ये ऐकूयात आवाज अंकेश पाटणे सरांचा. थँक्यू. चालू असलेल्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकत होतो मयूर भोईर यांचा. थँक्यू सो मच. डोंबिवलीचा बुलंद असा आवाज मयूर भोईर. चालू असलेलं मॅच ज्युनियर किंग भोईर वर्सेस जयरागाई. आणि इथे आलेला स्वीप केलेला आहे, वाईड होता पण बॅट कनेक्ट केलेली आहे. चालू असलेलं मॅच जयरागाई वर्सेस ज्युनियर किंग भोईर. 2 षटक झाले समाप्त. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे आर्यन आणि दुसरं षटक घेऊन आलेले सुयश. धावसंख्या झाली ती म्हणजे 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, परंतु सुयशने चांगला कमबॅक केला. एक चौकार लगावल्यानंतर सुद्धा फक्त 6 धावा दिल्या ओव्हरमध्ये. ज्युनियर किंग भोईर 9दा असा संघ आहे. सगळे नवीन खेळाडू आहेत, मित्र म्हणेन अंडर-20 आहेत सगळे. पण भल्या भल्या संघांना हरवण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे. न्यू बॉलर तिसरा षटक घेऊन येते म्हणजे ओमी. आणि त्यांना फेस करतील प्रेम म्हात्रे. कव्हरच्या दिशेने चौकार पहिल्याच बॉलवर आलेला आहे प्रेम म्हात्रे यांच्या बॅट मधून. एक चेंडू 22 धावा. ओ हो स्ट्रेट ड्राईव्ह. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत प्रेम म्हात्रे यांच्या बॅट मधून. आल्या आल्या खडसून समाचार घेतला जात आहे ओमी यांचा. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 चौकार प्रेम म्हात्रे लगावताना. टोटल आतापर्यंत 26 धावा झालेल्या आहेत. 2च बॉल झालेले आहेत ओमी यांचे. दोन्ही बॉलवर आलेले आहेत ते म्हणजे चौकार. मयुरेश आउट झाले आणि त्यांच्यानंतर आले म्हणजे प्रेम म्हात्रे. थोडीशी जोडी आपल्याला तुटताना बघितली, जोडी वेगळी बघितली आपण नक्कीच, परंतु त्याच्यामुळे खेळीमध्ये मात्र काही फरक नाही पडलेला आहे दोघांच्या सुद्धा. रोहित पार्टे यांचं आगमन झालेलं आहे, तरी कृपया करून व्यासपीठावर या आणि स्थानपन्न व्हा. राजू इथे कॅच ड्रॉप बाय विकेट कीपर. कॅच जर पकडली असती तर नक्की ही धाव मात्र रोखता आली असते आणि विकेट सुद्धा भेटली असती, तर त्याचा अर्थ काय झाला असता तर प्रेम मात्र स्ट्राईक वर आला नसता. बघूया आता प्रेम मात्रला स्ट्राईक वर आहे ना, कोणासाठी माग पडेल. डॉट बॉल पंचगाळ होत आहे. डॉट बॉल झालेला आहे. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय ओमीचा. इथे काय करताय, व्हाईट बॉल. शेवटचा चेंडू आहे पण तो सुद्धा वाईट केलेला आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट डाव खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये चांगला कलेक्ट पण ओव्हरथ्रो झालेला आहे आणि एकच धाव फक्त.
3 षटक झाले आहे समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा. तब्बल 10च्या सरासरीने चैरागा या संघ खेळी करत आहे. आता इथे कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा टोललेला आहे. सोहम आहेत तिकडे, चांगली फिल्डिंग तिकडे. सुयश आपले स्वतःचं वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन येत आहेत या इनिंग मध्ये. नक्की चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये सुद्धा फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि आता स्वतःचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. राजू मात्र इकडे पहिली विकेट गेल्यानंतर चांगली खेळ करत आहेत. 1-2 जेव्हा गरज वाटेल तेव्हा जर चुकीचा बॉल पडला तर त्याला पनिश करताना चौकार सुद्धा लगावत आहेत. रिव्हर्स करण्याचा इथे प्रयत्न होता परंतु इथे मात्र डॉट येत आहे. सुयश मात्र सुयशला इथे भेटत यश. सुयश वेल बोल्ड. राजू यांची खेळ येते संपुष्टात. स्क्वेअरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु कॅच कलेक्ट केलेली आहे तिकडे पॉइंटच्या दिशेने आणि राजू जातात माघारी. तीन चेंडू फक्त आणि फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केलेली आहे सुयशने. प्रेम अजूनही सुद्धा नॉन स्ट्राईकला आहेत. नेक्स्ट बॅट्समन असतील ते म्हणजे वैभव. सुयश टू वैभव. ओ हो पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते आपल्याला. लॉंग ऑफच्या इकडे कोण होते? ऋषी. चार चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत सुयश यांनी. जर हे 2 चेंडू सुद्धा चांगले फेकले तर नक्कीच चांगला स्पेल त्यांचा इकडे ठरेल नक्कीच. परंतु प्रेम सुद्धा तेवढ्याच उल्लेखनीय पद्धतीची बॅटिंग करत आहेत. चतुर असे गोलंदाज आहेत सुयश आणि इकडे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते का तर हा थोडेसे फंबल झालेले कारण की या स्पर्धेचे नियमच असे आहेत की पडदा बाउंड्री नाही, पडदा बाउंड्री नाही तर पडदा 8 आहे. त्याच्यामुळे फिल्डिंग करताना थोडीशी धास्ती मनात असते फिल्डरच्या की जर बॉल हातातून जर निसटला तर नक्कीच 8 धावा मिळू शकतात डायरेक्ट बॉलला. ते मात्र डायरेक्ट बॉल मारण्याचा पडद्यावर प्रयत्न होता परंतु पडद्यापासून खूपच दूर गेलेला आहे आणि इथे मात्र वैभव होतोय बाद. सुयशची इथे षटक होते समाप्त. 2 षटक आतापर्यंत हाताळले होते. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त केवळ 9 धावा खर्च केलेला आहे सुयश यांनी. काय बॉलिंग करतोय सुयश, खूप चांगली गोलंदाजी. तीन षटक जेव्हा झाले होते तेव्हा तब्बल 10च्या सरासरीने जय रागा या संघ आगेकूच करत होता परंतु सुयशने 4थं षटक हातात घेतलं आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. म्हणजेच काय तर जवळजवळ 8-8.25च्या सरासरीवर आता आणून ठेवलेला आहे जय रागा या संघाला. परंतु जय रागा या संघाची जमेची बाब म्हणजे प्रेम म्हात्रे अजूनही आहेत खेळपट्टीवर. प्रथम जय 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 त्याचं नाव काय विचार खालच्याच नॉन स्ट्राईक वाल्याचं नाव काय? न्यू बॅट्समन येथील नॉन स्ट्राईकला ते म्हणजे सर्वेश आणि शेवटचं खेळाडू कक्षामध्ये सर्वांनी खुर्चीवर बसून घ्या, चेअर्सवर बसून घ्या. इथे मात्र येतो चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार आले प्रेमच्या बॅटमधून. जसं म्हटल्याप्रमाणे अजूनही प्रेम इथे आहे खेळपट्टीवर. जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत धावा येत राहणार आणि तेच काहीसं घडतंय इथे. आपल्या स्पर्धेच्या नियमांनुसार जर चेअरवर बसलं नाही कुठलाही खेळाडू तर नक्कीच पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कृपया करून विनंती आहे पेनल्टीला सामोरं जाऊ नका आणि चेअरवर बसून घ्या. इथे पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे आणि बॅक टू बॅक 3 चौकार आलेले आहेत. 3 बॉल 3 चौकार. चौकारांची होते हॅट्रिक प्रेमच्या बॅटमधून. 3 चेंडू झालेले आहेत आणि तब्बल 45 धावा झालेल्या आहेत. जो प्रेशर क्रिएट केला होता सुयशने
तिकडून मात्र आता थोडस रिलीज झालेलं आहे, ते म्हणजे प्रेमने ज्या पद्धतीने बॅटिंग केलेली आहे त्यामुळे. चार्ज घेऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चौकार येतोय प्रेमच्या बॅट मधून. 4 चेंडू आणि तब्बल 4 चौकार आलेले आहेत. बॅटिंग प्रेम. जयेश नाव आहे ना तुझं? जय बोलला तू? जयेश. जयेश शेवटचा षटक घेऊन येत आलेला होता, परंतु इथे खडसून समाचार मात्र प्रेमने घेतलेला आहे. कधी स्वीप, कधी रिवर्स, कधी चार्ज घेऊन कव्हरच्या दिशेने बॅटिंग करतो. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे, परंतु टॅप गेलेला आहे आणि त्यामुळे फक्त आणि फक्त एकच रन स्पर्धेच्या नियमांप्रमाणे भेटतोय. पडदा बाउंड्री आहे, पडदा अट्टा आहे, परंतु पडद्याच्या वरतून गेले तर फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 5 चेंडू आतापर्यंत इथे झालेले आहेत आणि 5 चेंडूवर तब्बल 17 धावा आलेल्या आहेत प्रेमने. 50 धावा इथे झालेल्या आहेत. टीमची झालेली आहे हाफ सेंचुरी. परंतु या टुर्नामेंटची खासियत अशी आहे की जेवढा स्कोर असेल तेवढा कमीच आहे, कारण की पडदा डायरेक्ट अठ्ठा आहे, चौका नाही. म्हणजेच काय तर काल झालेलं होतं. चार घेऊन इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या चेंडूवर प्रेम झालेला बाद. परंतु स्वतः बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलेला आहे. तब्बल 50 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि ज्युनियर किंग बोरिया संघाला जिंकण्यासाठी टार्गेट ठेवलेलं आहे ते म्हणजे 51 धावांचं. चला हॅलो, दुसऱ्या इनिंगकडे वळूया. नक्कीच 50 धावा केल्या होत्या ते म्हणजे जयरागा या संघाने. प्रेम यांची चांगली खेळी होती. शेवटच्या षटकामध्ये जयेश यांना 4 लगातारचे 4 बॉलवर 4 चौकार लगावले होते आणि त्यामुळेच काहीसं 50 धावांचा टार्गेट धावा केल्या होत्या आणि 51 धावांचं टार्गेट मात्र
ज्युनियर किंग बोईर या संघाला ठेवलेला आहे. आणि ज्युनियर किंग बोईर या संघाचे प्रथम सलामीचे फलंदाज असतील ते म्हणजे पार्थ असतील स्ट्राईकला, आणि नॉन स्ट्राईकला असतील ते म्हणजे सोहम. आणि पहिला षटक कोण घेऊन येईल जय रागाई मधून, तर नो डाऊट मयुरेश म्हात्रे असतील. आणि किपिंग करतील ते म्हणजे प्रेम म्हात्रे. पंच प्रणय कदम ऑलराऊंडर. पहिल्या चेंडूवर झालेला आहे आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र खातं ओपन झालेलं आहे. पहिल्या चेंडूवर हलकासा फ्लिक केला आणि एक धाव पार्थने केलेली आहे. सोहम असतील लेफ्ट हँडेड बॅट्समन. लेगी पंच आपले पराग भोईर पहिले मॅच जिंकलेले आहेत. काय बॅटिंग केली होती, खतरनाक बॅटिंग. रिव्हर्स स्वीप, स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, फ्लिक, सगळे फटके आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून. नक्कीच सेकंड फेरीमध्ये, सेकंड राऊंड मध्ये पदार्पण केलेलं आहे. इथे मात्र ज्युनियर किंग बोईर या संघाची खासियत म्हणजे यावर्षी खूप चांगल्या टीम्सना त्यांनी मात्र पराभूत केलेला आहे. आणि त्यामुळेच पंचागळ डॉट बॉल आहे, त्यामुळे ते अजून सुद्धा खूप एंट्रीज यावेळी केल्यात त्यांनी आणि जिंकलेले सुद्धा आहेत. ते मात्र कव्हरच्या दिशेने खेळलेला फक्त एकच धाव, 3 चेंडू 2 धावा. काहीशी संत गतीने सुरुवात इकडे आहे. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे पडदा बाउंड्री नाही तर पडदा अठ्ठा आहे, आणि त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत इथे मात्र मॅच सोडू शकत नाही कोणताही संघ. कारण की काल आपण इकडे नक्कीच बघितलं 6 चेंडूवर 30 धावांची तब्बल आवश्यकता होती. आणि इथे थर्ड अंपायर घेतलेला आहे. नक्कीच पंच सल्ला मसलत करून निर्णय देतील. पंच आपला कळवतायत. हा आलेला आहे पाचच्या बॅट मधून 8 धावा आलेल्या आहेत स्वीपच्या स्वरूपात. मी म्हटलं तसं संत गतीने सुरुवात झाली होती, परंतु मॅच सोडून चालणार नाही. इथे 8 धावा आलेल्या आहेत, म्हणजेच काय तर धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. आणि इथे चांगला प्रयत्न होता, परंतु कॅच ड्रॉप झालेली आहे. फॉलो थ्रू मध्ये ड्रॉप नाही म्हणता येणार, खूप लांब होती कॅच, परंतु प्रयत्न नक्कीच केला होता मयुरेशने. 5 चेंडू 11 धावा, जी सरासरी पाहिजे होती 5 ओव्हर मध्ये मेंटेन करायची होती ती सरासरी मात्र इकडे चालू आहे, कारण की 8 धावा आलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच होईल ती म्हणजे लक्ष्मी 11 वर्सेस तन्मय पॅकर. तर ही दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी या मॅच नंतर तुमचा टॉस करण्यात येईल. नेक्स्ट बॉल कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग केलेली आहे तिकडे. 3 धावा रोखलेल्या आहेत. तब्बल षटक झाले इकडे समाप्त, आणि षटक झाले समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 12 धावा. म्हणजेच आता जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असतील म्हणजे 39. 24 चेंडू 39 धावा. नेक्स्ट ओव्हर कोण घेऊन येतील? जयेंद्र म्हात्रे. नेक्स्ट ओव्हर
जयरागाई या संघामध्ये आपण नक्कीच बघू शकतो भावकी जणू काही प्रेम म्हात्रे, जयेंद्र म्हात्रे, मयुरेश म्हात्रे, बाळादा नाही आहे आणि ओमकारदा सुद्धा दिसत नाहीये आज. आहे ओमकारदा आहे, बाळादा नाहीये. जर 4 ओव्हर फेकायचे असतील ना तर त्यामध्ये एक ओव्हर मयुरेश, एक ओव्हर जयेंद्र, दुसरी ओव्हर प्रेम आणि ओमकारदा आपण असतो म्हणजे ओव्हर झाली इथे पंच कळतात व्हाईट बॉल. तुझ्याकडे मोबाईल नाही? पायाला आदळलेला आहे इथे. चौटी धाव घेतली आहे का तर बाईकच्या स्वरूपात नाही तर लेग बाईकच्या स्वरूपात आलेली आहे धाव ही. नौके असे खेळाडू सोहम आणि पार्थ दिवस रात्र या खेळपट्टीवर ते प्रॅक्टिस करत असतात. जर आपण म्हटलं बघितलं ना तर जेबीला कधी रात्री या 10 वाजता. इथे काय करते चौकार आलेला आहे. मिसफील्ड पाहायला मिळते आपल्याला. थोडस मिसकम्युनिकेशन झालं तिकडे हे आणि मयुरेश मध्ये आणि त्याचं रूपांतर झालं ते म्हणजे चौकारामध्ये. आणि इथे चौकार यावेळी जर आला तर नक्कीच थोडस महागडं ठरू शकतं ते म्हणजे जय रागाई या संघाला. सोहमच्या बॅटमधून इथे येतो चौकार. धावसंख्या झाली ती म्हणजे 19 धावा झालेल्या आहेत तिकडे. सरासरी अजूनही मेंटेन आहे नक्कीच. आणि मी म्हटल्याप्रमाणे दिवस रात्र इकडे प्रॅक्टिस करत असतात हे दोघं खेळाडू. ही दोघं खेळाडू नाही तर पूर्ण ज्युनियर किंग भोईर हा संघच खेळ करत असतो इकडे प्रॅक्टिस. थोडीशी घाई केली होती तिकडे फिल्डरने परंतु एकच धाव मिळत आहे. 20 धावा झालेल्या आहेत. चार चेंडू 20 धावा. ते पॉइंटच्या दिशेने फक्त एकच धाव. बॅकफुटला आला होता पण एकच धाव मिळते इकडे. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 21 धावा झालेल्या आहेत. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी ज्युनियर किंग भोईर या संघाला. शयेंद्र टू सोहम इथे मात्र चांगला बॅकफुट लावून फटका लगावला होता परंतु हेच आहेत तिकडे. फक्त एकच धाव मिळत आहे. 2 षटक झाले तिकडे समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 22. सरासरी मेंटेन करायची होती 10ची आणि सरासरी मेंटेन करता येते म्हणजे 11ची. म्हणजे नक्कीच आतापर्यंत तरी जी सरासरी मेंटेन करायची होती त्याच्या तरी पुढे आहेत ज्युनियर किंग भोईरा संघ. कारण की नो लॉस आहेत आणि नो लॉस असल्यामुळे ते प्रेशर क्रिएट नाही होत आहे आणि बिंदास खेळ करत आहेत. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि तेही कोणत्याही क्षणी. जसं पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा 3 षटक जेव्हा समाप्त झाले होते तेव्हा 30 धावा होत्या. 10च्या सरासरीने संघ खेळ करत होता परंतु सुयशने 4थं षटक हाताळलं आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. इथे मात्र आता तसंच मयुरेश सुद्धा दुसरं षटक घेऊन येत आहे स्वतःच वैयक्तिक आणि संघाचं 3रं षटक. सोम फेस करतील त्यांना. स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पंच आपला कळवत आहे डॉट बॉल आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. मात्र फक्त एकच धाव. 2 चेंडू आतापर्यंत एकच धाव आलेले आहेत. पार्थ आहे, पार्थने नक्कीच पहिल्या चेंडूवर नाही परंतु एक अठ्ठा आलेला आहे पार्थच्या बॅट मधून.
चला मॅच चालू करा. मॅचला विलंब होता कामा नये. आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत आज. हो हो तो गायब झाला कुठे तुला फोन करतो. कुठे गेला ना टिनू अंपायरिंगला. अंध मुलींचा कुठला तरी आवाज. अंध मुलींचा काहीतरी आवाज. दोन चेंडू आतापर्यंत 23 धावा झालेल्या आहेत आणि इकडे काय करताय तर पार्थ होतोय बाद. आत्महत्या केलेली आहे जणू काही. चांगली खेळ केली होती आतापर्यंत, चांगला खेळ करत होता, परंतु आता या चेंडूवर मात्र एलिव्हेशन जास्त भेटलं. नक्कीच अट्टा मारण्याचा प्रयत्न असेल परंतु फलंदाज झालेला आहे बाद. पार्कची जागा भरून करण्यासाठी येतोय तो म्हणजे हर्ष. तीन चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. न्यू बॅट्समन असतील ते म्हणजे हर्ष. फेस करतील मयुरेश जाना. मयुरेश खूप चालाक गोलंदाज. इथे मात्र थोडीशी दिशा भटकत असताना चांगला कलेक्ट केलेला आहे. तिकडे यष्टरक्षकाने प्रेम म्हात्रे आहेत पाठी मागे. फ्लिक केलेला आहे. नक्की जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर बॉल पकडला असता तर रनआउट सुद्धा झाला असता, परंतु एक धाव मात्र इकडे भेटत आहे. हर्षने खाता खोललेला आहे. ती षटक झाले तिकडे समाप्त. 30 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बॉल झालेले आहेत. 28 धावा. 5 बॉल झालेले आहेत. 26 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू 26 धावा. पायाला बॉल आदळलेला आहे आणि फक्त एकच धाव. 3 षटक झालं तिकडे समाप्त. लेग बाईकच्या स्वरूपात शेवटची धाव. 27 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट मॅचचा इकडे आपण टॉस करू आपण आता. नक्कीच नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजे लक्ष्मी 11 वर्सेस तन्मय पॅकर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कॅप्टन्सनी कृपया करून व्यासपीठावर या तुमचा टॉस करण्यात येईल. आणि चालू मॅच असेल आणि चालू मॅच मध्ये मयुरेश म्हात्रे यांनी फक्त आणि फक्त 5 धावांचं षटक हाताळलं आणि आपल्या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. जसं सुयशने पहिल्या इनिंग मध्ये केलं होतं तसंच काहीसं इकडे मयुरेश सुद्धा केलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर चेहरागाई संघ 30 धावांवर होता आणि ज्युनियर किंग भोईर संघ 27 धावांवर आहे. म्हणजेच काय तर 3 धावा पाठीमागे आहेत ज्युनियर किंग भोईर. परंतु कधी काही होऊ शकतं. 12 चेंडूंवर अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल. न्यू गोलंदाज ओमकार आणि ओमकार यांना फेस करतील ते म्हणजे हर्ष. न्यू बॅट्समन असतील. एक बॉल आतापर्यंत फेस केलेला आहे. बॅटच्या स्वरूपात त्यांची धाव आली आणि एक बॉल पायावर दळला होता. ओमकार मात्रे खूप असे अनुभवी गोलंदाज, खूप वर्षांपासून बॉलिंग टाकत आहेत आपल्या संघासाठी. स्वीप केला होता परंतु फक्त आणि फक्त एकच धाव मिळते इकडे. 11 चेंडू अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल. सोहम ओपनिंगचा फलंदाज आहे. अजूनही क्रीजवर आहे परंतु इकडून मात्र आता चार्जअप करायला लागेल. तर आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर सोहम याला. परंतु ओमकार सुद्धा तेवढे तरबेज गोलंदाज आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत बॅट्समन कडे बघतात ते मात्र पुन्हा एकदा येतोय 8 सोमच्या बॅट मधून आणि कमबॅक झालेला आहे ज्युनियर किंग भोईर या संघाचा. बॅकफुटला येऊन पॉइंटच्या दिशेने आलेला आहे. तब्बल 8 धावा ज्युनियर किंग भोईर या संघाच्या. इथून मात्र धावा होत आहेत त्या म्हणजे 36 धावा.
आणि जिंकण्यासाठी गरज असतील ती म्हणजे 15 धावांची. 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता. मी जसं म्हटलं होतं, जसं सोयमला इकडून मात्र चार्जअप करायला लागेल आणि तसंच काहीसं केलेलं आहे. बॅकफुटला येऊन शानदार अट्टा मारलेला आहे. आणि इथं मात्र स्वीप केलेला आहे, परंतु चांगली फेकी होती. पंच कळवत आहेत नॉट आउट आहे. एक धाव रोखू शकलेला नाही आहे. चांगली फेकी केलेली, चांगला कलेक्ट सुद्धा केला होता. सदतीस धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू 37 धावा, अजूनही 14 धावांची आवश्यकता. बॅकफुट लावून टॅप केलेला आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. 38 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 8 चेंडू अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे काय तर सामना अजूनही बॅलन्स आहे. त्या 8 धावा आल्यानंतर सुद्धा सामना बॅलन्स आहे. फ्लिक केलेला आहे आणि काय फिल्डिंग केलेली आहे तिकडे हेतने. 2 धावा मिळतील का? तर नक्कीच पंच कळवतील आपल्याला. थर्ड अंपायर कडे डिसिजन पाठवलेला आहे. पंचांचा सॉफ्ट सिग्नल असेल नॉट आउट. डिसिजन इकडे आलेला आहे आणि पंच कळवतायत नॉट आउट आहे फलंदाज. 2 धावा इथे आलेला आहे. 40 धावा झालेल्या आहेत. अजून 11 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू बाकी, 11 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ तेवढीच मेहनत घेत आहेत. काय फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली, काय रनिंग बिटवीन द विकेट तिकडे पाहायला मिळाली. तेवढ्याच उत्तम प्रतीची डाईव्ह सुद्धा पाहायला मिळेल सोमच्या माध्यमातून. आणि 2 धावा इतर मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. 7 चेंडू अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. परंतु इथे मात्र सोहम होतोय बाद. शेवटचा चेंडू होता 4थ्या ओव्हर मधला, परंतु सोहम चाललाय पवेलियन मध्ये. एक चांगली खेळी केली होती, परंतु शेवट 4 षटक झाले तिकडे समाप्त. थोडासा संयम ठेवणं गरजेचं होतं नक्कीच सोहमला, कारण की पहिल्या बॉल पासून सोहम होता नक्कीच. आणि जर सोहम शेवटच्या ओव्हर मध्ये सुद्धा थांबला असता तर काही झालं असतं, कारण की चांगली बॅटिंग करत होता. न्यू बॅट्समन असतील ते म्हणजे न्यू बॅट्समन अभिषेक उर्फ बाबू. आता शेवटचा षटक घेऊन येत आहेत कोण? तर प्रेम म्हात्रे, म्हणजे भावकीच आहे. सहा चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 11 धावा म्हणजेच काय कंपल्सरी चेसिंग आहे. अरे टॉस तिकडे जाऊन उडवणार ना, इकडे जा मग, इथे उडून टाकतील पटकन. हा इथे उडवून टाकू, बोलाव मग. लक्ष्मी आणि तन्मय दोन्ही कॅप्टन या, तुझा टॉस करतो पटकन.
लास्ट कॉल लक्ष्मी तन्मयवालांचा आलाय. कॅप्टन तुमचा टॉस करण्यात येईल आणि या मॅचचा टॉस करण्यात येईल ते म्हणजे आपले समालोचक मयूर भोईर यांच्या हस्ते. मयूर भोईर कृपया टॉसला या. मयूर टॉस करा. आता झालं एक 15 मिनिटांनी 30 सेकंद झालेत. बोल. अरे पण ओव्हर झाली पूर्ण ओव्हर पण झालेत ना, आता झालं ना सगळं. काय घेतलं डिसिजन? तन्म पॅकर्स वर्सेस लक्ष्मी 11 या संघाचा टॉस झालेला आहे आणि तो टॉस जिंकला ते म्हणजे लक्ष्मी 11 या संघाने. आणि लवकरात लवकर डिसिजन कळवा, कारण की तुम्हाला माहिती आहे या स्पर्धेचे नियम खूप खूप खडतर आहेत आणि पेनल्टीला सामोरे जाऊ नये आमची सुद्धा अशीच इच्छा आहे. आणि त्यासाठी जे काही नियम तुमच्यासाठी लागू केलेले आहेत तर त्या नियमाच्या अंतर्गतच राहा आणि तुमचा डिसिजन मात्र लवकरात लवकर कळवा. मॅचकडे वळूया. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल. प्रेम मात्रे येतील. इथे मात्र काय गेलेला आहे, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा लागलेली आहे आणि बॅटची कडा म्हणजे फक्त एकच धाव. 5 चेंडू अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. लक्ष्मी लोन या संघाने टॉस जिंकून बॅटिंग नाही तर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तन्मय पॅकर या संघाला आमंत्रित केलेला आहे बॅटिंगसाठी. पहिल्या राऊंड मध्ये तन्मय पॅकर्सच्या संघाने ओम साई गणेश या संघाला खतरनाक हरवला होता. आता मात्र दुसऱ्या राऊंड मध्ये लक्ष्मी लोन बरोबर मॅच लागलेली आहे. मॅचकडे जर वळलो तर 5 चेंडू मध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. जर नॉर्मल टुर्नामेंट असती तर नक्कीच आपण बोललो असतो की 2 चौकारांची अजून सुद्धा मॅच आहे, परंतु ह्या स्पर्धेचे नियमच वेगळे आहेत. इकडे जर पडद्याला डायरेक्ट बॉल लागला तर 8 धावा सुद्धा मिळू शकतात, त्याच्यामुळे शेवटच्या चेंडू पर्यंत आपण काही म्हणू शकत नाही. आणि इथे येतोय मात्र व्हाईट बॉल. आता मात्र 5 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी इकडे करतोय प्रेम मात्रे. चांगली बॅटिंग सुद्धा केली होती आणि ते आता गोलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळते आतापर्यंत तरी. 4 चेंडूंमध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे म्हणजे फक्त एक फटका लांब ज्युनियर किंग बोईरा संघ. आयात केलेला बॉल पंच इथे कळवतायत रनआउटच्या स्वरूपात. हर्ष होतोय बाद. नवीन बॅट्समन कोण आहे? रोनित. हर्षची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत न्यू बॅट्समन अनुभवी असे रोनित. परंतु रोनित कुठे असतील तर नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला असतील ते म्हणजे अभिषेक उर्फ बाबू. 3 चेंडू अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल, परंतु 8 धावा म्हणजे अजूनही सामना आपण नक्कीच बॅलन्स म्हणू शकतो. फक्त आणि फक्त एक फटका लांब असेल ज्युनियर किंग बोईरा संघ. परंतु प्रेम मात्रे इथे चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये अजूनपर्यंत फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत प्रेमने. स्वीप केल्याचा प्रयत्न पायाला बॉल आदळलेला आहे. यष्टीरक्षक कुठे गेला तर बाउंड्रीवर गेला होता मयुरेश. चुरशीची मॅच आहे, खूप चुरशीची मॅच. 2 चेंडू अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघ अजूनही बॅलन्स आहेत आपण म्हणू शकतो नक्कीच, कारण की अजूनही फटका 8 धावा आहेत एका फटक्याला. आणि काल झालं सुद्धा होतं 7 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना एका चेंडूवर शेवटच्या बॉलवर 6 धावांची आवश्यकता होती आणि त्या बॉलवर आलेला होता 18. आता मात्र इकडे काय आहे तर 2 चेंडूंवर 7 धावांची आवश्यकता. रोनित असतील आपला पहिला बॉल फेस करतील. रोनित गवळी नो बॅटर. प्रेम मात्रे टू रोनित गवळी.
मात्र पंच कळवतायत व्हाईट बॉल असेल. नक्कीच थर्ड अंपायर घेतलेला आहे, परंतु पंचांचा निर्णय असा आहे तर व्हाईट बॉल आहे. सॉफ्ट सिग्नल मात्र वाईड आहे. पंच इकडे कळवतायत डॉट बॉल आलेला आहे. म्हणजेच काय तर एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी ज्युनियर किंग बोरी या संघाला. जर एक चेंडू आणि 7 धावा जरी आपण ओरमला जरी म्हटलं तरी सुद्धा सामना गमावलेला आहे. परंतु प्रणय कदम यांचा दोस्ती चषक आहे आणि दोस्ती चषक म्हटलं की काही नियम वेगवेगळं काहीतरी पाहायला मिळतात आणि तेच काहीसं आपल्या ह्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. पडद्याला डायरेक्ट बॉल जर लागला तर 8 धावा मिळू शकतात. जे काल घडलंय ते आज सुद्धा घडू शकतं का? नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडू आणि 7 धावा. रोनित गावळी आणि त्यांना बॉलिंग टाकतील ते म्हणजे प्रेम मात्रे. प्रेम मात्रेने आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. एक चेंडू 8 धावा. इथे मात्र फटका होतोय अयशस्वी आणि ज्युनियर किंग बोईर होतोय संघ पराभूत.